तर भोंदू खरातचं हे प्रकरण समोर आल्यानंतर नाशिकमध्ये आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचं आयोजन केलंय। या परिषदेला राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत। बुवाबाजी विरोधात जनजागृती करावी, भोंदूगिरी विरोधात मोहीम अधिक तीव्र करावी, सरकारी कायदा केला मात्र प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्यानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। राज्याप्रमाणे केंद्रातही जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार आजच्या या परिषदेत घेतला जाणार आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं फलज्योतिष आणि बुवाबाजी संघर्ष परिषद होत आहे। याच नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातानं जे थैमान घातलेलं आहे आणि सगळ्या जगभर नाशिकची खऱ्या अर्थानं तशी बदनामी झालेली आहे। आम्ही एवढंच आवाहन करणार आहे की हा बुवाबाजीचा लढा हा फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा हा लढा आहे। या महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व आपण महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, पण आज या महाराष्ट्रामध्ये बुवा बाबा मांत्रिक आमच्या आया बहिणीचे अब्रू लुटतात। महाराष्ट्रामध्ये आमची सर्व प्रशासनाला विशेषतः मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की बुवाबाजीच्या विरोधात आम्हाला साथ करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.